अशी एक आठवण सांग ना, एखाद्या व्यक्तीबाबत असू दे किंवा एखाद्या घडलेल्या माहीत घटनेबाबत नाही ना क्या क्या काय काय दाखवलं माहीत नाही आहे ना. असू. ओके. तर ब्रेकिंग न्यूज तर मी माझी फेवरेट आहे. हम्म, मी कोणावर लक्ष देत नाही. हम्म, मला दुसऱ्यांचं आठवत नाही. माझाच गेम आठवतो. हम्म, कारण मी रोज झोपायची नाही. फक्त विचार करायचे की उद्या काय करायचं आहे, हम्म, बिग बॉस शो कसा वाढावा आणि उद्या मला काय करायचं आहे. हम्म. मी सगळं असं डोक्यात ठरवायची, मुद्दे स्वतःच मांडायची. ही बिग बॉस का माझा पोल खोलायचे माहीत नाही. ओके. बरं, आता तुला एका वन वर्डमध्ये आता जे टॉप 5 आहेत त्यांच्याबद्दल एक वाक्य किंवा एखाद्या शब्दात त्यांना डिस्क्राईब करायचं, एक वर्ड सांगू शकतेस तू. सगळ्यात पहिले तर टॉप 5 मध्ये गेली ती म्हणजे तन्वी. कधी कधी फेक पण आहे, कधी कधी खूप छान पण आहे, इमोशनल पण आहे. आणि हे बघा तुम्ही गेममध्ये आहात तर साम दाम दंड भेद सगळं चालतं. तर ती छान मुलगी आहे. छान मुलगी. ओके. आरबी. माय लव्ह. ओके. चांगला मुलगा आहे आरबी, खूपच मला तेच माहीत नाही त्याचा का घटस्फोट झाला आहे. इतका चांगला नवरा, इतका चांगला मुलगा, का तिच्या बायकोनी त्याला सोडलं आहे. मला सगळं माहीत आहे पण मी सांगणार नाही. ओके, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. विशाल. ताजी बुद्धी त्याच्या गुडघ्यात आहे. शपथ. तो सांगतो मला खेळवतो. त्याची टोळीला त्या स्वतःनेच काढलं आहे. ओके, तो गेमर आहे असं म्हणता येईल. मास्टर माइंड सांगू शकतो. ओके. मास्टर घुटणा आहे. मास्टर गुडगा. ओके. दीपाली. इमोशनल, इमोशनल रोमॅन्टिक आणि बदला घेणारी. ओके. अनुश्री. खोटाडी. कारण त्याचं पूर्ण गेमच खोटाडा होता. मला येत नाही आणि अँडला सांगते आता मला सगळं येतं. सो येस, ती फक्त मला कॉपी करायची की मी काय जेवणात कुठले मसाले टाकते. अनुश्री. मग त्यांना राखी पुढे जाते, सगळे बोटं चाटतात तिच्या जेवणाला. तर मला विचारते मी काय हे मसाला टाकू का, हे टाकू का, असं करू का. मग माझं बघून बघून ती जेवण बनवायची. आता शेवटच्या आठवड्यात तिने जेवण बनवलं आणि सगळ्यांना खाऊ घातलं. मला नाही वाटत ती जिंकणार. ओके. जिंकली ती मजा येणार पण मला नाही वाटत. पण तुला वाटतं तन्वीश जिंकेल असणार? 100%. 100%. तुम्ही माझं नाव बदला. ओके.